ओके, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. या आज आपण भिंगे व त्याचे प्रकार हा नवीन टॉपिक होणार. लेन्सेस अँड देअर टाइप. भिंगे व त्याचे प्रकार ठीक आहे. भिंगे व त्याचे प्रकार. आता भिंग अभ्यासण्याआधी आपण तिचा भिंग तयार कसा होता कोण सांगेल? कोणतंही भिंग जर तयार करायचं असेल तर लक्षात घ्या, दोन प्रकारचे आरसे जोडावे लागतात. त्याच्यासाठी आधी आपण आरशांचा अभ्यास करणार आहोत आणि नंतर भिंगांकडे होणार. ठीक आहे. तर आरसा सगळ्यात महत्वाचा आहे. ओके, ओके. तर आपण पहिला आरसा अभ्यासणार आहोत. भिंगे त्याचे प्रकार म्हणजे भिंगे म्हणजेच काय, दोन आरसे जो एकत्र जोडले त्याचं भिंग तयार होतं. तर आधी आपण अभ्यासणार आहोत आरसा. आता आरशाचे तीन प्रकार येतात. पहिला येतोय प्लेन मिरर. प्लेन मिररलाच काय बोलणार तुम्ही? सपाट आरसा. मराठीत त्याला काय बोलतात? सपाट आरसा. त्याच्यानंतर दुसरं येतं कॉन्केव मिरर, अंतर्वक्र आरसा. कॉन्केव प्लस काय होतात? अंतर्वक्र आरसा. आणि तिसरा दुसरा आहे आणि तिसरा आहे कॉन्व्हेक्स. कॉन्व्हेक्स म्हणजे बहिर्वक्र आरसा. येस, बहिर्वक्र आरसा. तर आता पहिला याच्यामध्ये आरशाचे तीन प्रकार लक्षात ठेवा. प्लेन मिरर, कॉन्केव, कॉन्व्हेक्स. त्याच्यात आपण फर्स्ट अभ्यासणार आहोत की प्लेन मिरर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्लेन मिरर? ठीक आहे. प्लेन मिरर. प्लेन मिरर म्हणजे कोण सांगू शकेल कोणता आरसा आहे तो प्लेन मिरर मध्ये? जर आपण जो आपलं आरशात तोंड बघतो, जो आपल्या कपाटाला वगैरे आरसा असतो मोठा, त्याचा पृष्ठभाग काय असतो? प्लेन. नावाचं आहे बघा, प्लेन म्हणजे सपाट आरसा. पृष्ठभाग कसा असतो? सरळ असतो. त्याला कोणता बोलणार आहे? प्लेन मिरर. म्हणजे हे बघा, प्लेन मिरर म्हणजे त्याचा सेम असं. लक्षात आलं? म्हणजे काय, आता सपोज प्लेन मिरर मध्ये एक्झाम्पल दाखवतो. सपोज तुमची वस्तू इथे ठेवलेली आहे, बरोबर? हा तुमचा आरसा आहे मानून चला, याला आपण आरसा बोलला. आणि तुम्ही इथे इथून बघताय, हा तुमचा डोळा आहे. हा बघून चला, असंच आहे ना डोळा? बरोबर आहे. आता ही वस्तू तुम्हाला इथे, बरोबर, ही वस्तू ऍक्च्युअल मध्ये इथे ठेवली, आरसा इथे आहे, तर तुम्हाला ती कुठे दिसणार? इथे दिसणार. आरसा इथे ठेवलेला तुझा, इकडे आरसा आहे तुझा. वस्तू तू इथून बघतेस, राईट? सपोज आपण इथे उभे आहोत मानून चला, हा तुमचा डोळा आहे, वस्तू इकडे आहे, हा आहे आरसा. तर आरशात कशी दिसते वस्तू आधी मला सांगा? उलटी दिसते तुला आरशात? तू उलटा दिसतो स्वतःला. त्याला उलट नाही बोलत, सुलट बोलतो. सुलट. लक्षात? उलट म्हणजे काय? पाय वरती, डोकं खाली. लक्षात आलं? त्याला उलट बोलतो. आता लक्षात ठेव, वस्तू आणि कुठे दिसते? बरोबर, ते तुला आकार केवढा दिसतो? वस्तू तेवढाच दिसतो? मोठा दिसतो की छोटा होतो? तेवढाच दिसतो. व्हेरी गुड. अजून काय दिसतं? वस्तू कुठे दिसते? प्रतिमा कशी असते? तयार होणारी प्रतिमा बघता ना तुम्ही आरशात, ही झाली वस्तू. प्रतिमा कशी असते? खरी असते की आभासी आहे? आरशामध्ये प्रतिमा खरी असते की आभासी? हा, आभासी असते. व्हेरी गुड. आता बरोबर लक्षात आलं. म्हणजे प्लेन मिरर मध्ये पहिली गोष्ट ती सुलट आणि कशी, आकार तेवढा तेवढाच. अजून अंतर किती? तर आता अंतर सगळ्यात महत्वाचं, जेवढी आरशापासून ती वस्तू लांब आहे तेवढीच तुम्हाला ती आरशामध्ये लांब दिसते. म्हणजे सपोज हे अंतर 5 मीटर वरती आहे, तेवढं सेम अंतर वरती म्हणजे इथेच 5 मीटर वरती ती वस्तू तुम्हाला दिसली जाते. याला बोलतात प्लेन मिरर म्हणजे सपाट आरसा. लक्षात आलं? सपाट आरशात कुठे, सपोज मी एखादी पेन्सिल ठेवली अशी,
आता वस्तू झाली ठीक आहे. आता मी तुम्ही इथे पेन्सिल ठेवलं त्या प्रकारे, ठीक आहे. तर आरशामध्ये कशी दिसणार ती? इकडे आरसा आहे तुमचा, तर बघा याला तुम्ही प्लेन मिरर याच पद्धतीने आरशातही ती तेवढ्याच लांब दिसते. लक्षात आलं? सपाट आरशाचं वैशिष्ट्य काय होतं, म्हणजे सपाट आरशात काय होतात, किरण सरळ जातात, सरळ रेषेत. हे बघा कशाला येते, हे झालं सपाट आरशाचं वैशिष्ट्य. आणि सपाट आरशाचं काय वैशिष्ट्य असतं, तर सपाट आरशातले जे किरण आहेत ते परावर्तित होताना पण सपोज इथून जर आला तर हे एक्झाम्पल बघा, ठीक आहे. तर ही जी मीडियन असते तर परावर्तन होणं पण सेम, अँगल त्यांचा पण सेम होतो. हा झाला तुम्हाला सपाट आरशामध्ये. लक्षात आलं? सेम दिसतोय ना, इथून हा प्रकाश इथे ट्रान्सफर होतो तसं तो इथे ट्रान्सफर, म्हणजे अँगल जो तयार होणार आहे आरशासोबत तो काय होणार आहे, सारखा. आणि जागा पण त्याचा सेम असते. फरक लक्षात घ्या, सपाट आरसा, अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र आरसा. तसेच भिंग सुद्धा आहेत, बहिर्वक्र भिंग आहे आणि अंतर्वक्र भिंग पण आहे. त्यामुळे आणि थोडा थोडा फरक आहे. पेपरमध्ये विचारतात क्वेश्चन याच्यावर, आणि याच्यात फॉर्म्युले सुद्धा तुम्हाला विचारतात. थोडासा फरक आहे फॉर्म्युलामध्ये, अंतर भिंगांच्या फॉर्म्युलामध्ये आणि आरसीच्या फॉर्म्युलामध्ये. याच्यात गणित सुद्धा एक महत्वाचा पार्ट आहे या चॅप्टर मध्ये, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं. लक्षात आलं? सपाट आरशाबद्दल पहिल्या दिवशी सपाट आरशाबद्दल लिहून घ्या. पहिले ते टाईप लिहा, नंतर प्लेन मिरर लिहून घ्या. आणि डायग्राम मध्ये काय लिहिणार, डायग्राम काढलात तरी चालेल, मला म्हणजे समजेल. आरसा लिहिताना सपाट लिहा मग. डायग्राम जर नीट काढला तरी चालेल, ठीक आहे. आता एक गणित विचारू शकता. तर सपाट आरशाचा एक हे आहे, लक्षात आलं? दोन सपाट आरशे, झालं लिहून? हा एक नंबरचा आरसा आहे, हा दोन. हा दोन आरशांमधला काय आला, कोन झाला. आता पेपरमध्ये गणित कसं विचारतात, दोन आरसे असे तुम्हाला विचारतात, दोन आरसे ठेवले असता किती इमेज दिसतील, इमेज दिसतील. ते कशावर डिपेंड असतं, तर ह्या अँगल, याला थिटा बोलतात किंवा ए पण बोलतात. लक्षात घ्या, ए कधी कधी ए बोलतात, कधी कधी थिटा बोलतात. म्हणजे दोन आरसे अँगल 90 डिग्रीवर ठेवले असतात, तुम्हाला किती प्रतिमा दिसतील. पिक्चर हेराफेरी पिक्चर बघितलं, हेराफेरी टू, शेवटी तो सीन आहे तो, ते जत्रेसारख्याच्यात ते घुसतात, त्यांच्यावर तो अक्षय कुमार पकडत असतो. त्याच्यात भरपूर आरसे असतात तिकडे, ऍक्च्युली 4. आता तिथे काय असतं, दोनच आरसे आहेत समजा, आणि सपोज हा अँगल मी 90 डिग्री केला, तर तुम्हाला किती आरसे दिसतील, आरशात इमेज किती दिसतील तुमच्या, दोन आरसे आहेत तुमच्याकडे, बरोबर. मग तुम्हाला इमेज किती दिसतील, समजलं ना? ह्या दोघांमधला अँगल, हा एक आरसा आहे, हा एक आरसा आहे, हे दोन आरसे आहेत. 90 डिग्री म्हणजे हा अँगल आहे. आरसे जर ठेवणार आपण 90 डिग्री म्हणजे काय होतो, 90 डिग्री बघा,
असा आरसा ठेवलाय थोडक्यात. 90 डिग्री म्हणजे बघ, ह्या मानून चल, हे दोन्ही 90 डिग्रीज आहेत आणि जाऊन तुम्ही उभे राहिले तुमचे किती प्रतिमा दिसतील तुम्हाला. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे? प्रतिमा बरोबर 360 डिवायडेड बाय a -1. a म्हणजे समज 90 ठेवला तर 360 डिवायडेड बाय 90 -1 किती? 0 0 9 चौक 36. फक्त 3 प्रतिमा दिसतील तुमच्या 2 आरसे असताना. जर मी हा अँगल वाढवला 120 केला तर किती देणार? 360. a इज इक्वल टू 120 जर केलं तर 360 डिवायडेड बाय 120 -1. 0 0 केले 12 त्रिक 36. 3 राहिले. 3 वजा 1 म्हणजेच 2. 45 केला तर अँगल जर 45 केला किती? अँगल जर 45 झाला हा दोघांमधला, हा अँगलची व्हॅल्यू 45 केली तर 360 भागिले 45 वजा 1 असं आलं तर 2 अँगल मधला कोण. म्हणजे ह्याचा थोडक्यात अर्थ काय? जेवढा अँगल तुमचा वाढतोय तेवढा इमेज किती होत आहे? कमी. मग 180 असताना किती येणार? 180 जर असेल तर एकच दिसणार प्रतिमा. लक्षात म्हणजे थोडी म्हणजेच काय, दोन्ही आरसे एकाच लाईन मध्ये ह्या प्रकारे. हा एक आहे, हा दुसरा आरसा. ऑब्विसली प्रतिमा काय दिसणार आपल्याला? एक. लक्षात आलं कसं काढतात? हा फॉर्म्युला पाहिजे ते लिहून घे. 360 भागिले 1 वजा 1. हा झालं कशाचे आहेत आपण बघतोय, लक्षात घ्या. अजून आपण याला हातही लावलेला नाही आहे. आपण सगळं प्लेन मिररच बघतो आहे. लक्षात घ्या. हे फक्त टाईप झाले. प्लेन मिरर मध्ये ते सगळं येतं. लक्षात आलं? जर आरसा व्यवस्थित समजला तर तुम्हाला भिंगे पण समजणार आहे. सेम आहे. इथेच का झालंय का? ओके. त्याच्यानंतर आता या पुढचा आपण बघणार आहोत कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स. त्यांना एकत्रित मध्ये काय बोलतात? तर गोलीय आरसे. प्लेन मिरर आणि स्पेरिकल मिरर या दोघांना एकत्रित नाव काय दिलेलं आहे? गोलीय आरसे. ठीक आहे. आता आता ते आरसे अभ्यासासाठी काही कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणं गरजेचं आहे. संज्ञा म्हणजे व्याख्या आहेत काही. ठीक आहे. आता लक्षात येईल. आता हे आरसे कसे आहेत? हा झाला प्लेन मिरर सरळ काढलेला. आता हे आरसे सरळ नसतात. एक तर असा असतो किंवा असा असतो. लक्षात आलं? हा झाला अंतर्वक्र, हा झाला बहिर्वक्र. वाकलेले असतात. अंतर्वक्र आरसा म्हणजे कोण? एक्झाम्पल सांगाल मला? अंतर्वक्र आरसाचं एक्झाम्पल बहिर्वक्र. जसं प्लेन मिरर तुम्ही बोललात की मला ह्याच्यामध्ये दिसतं. अंतर्वक्र आणि बहिर्वक्रामध्ये काय सांगाल मग एक्झाम्पल? दुर्बीन. दुर्बीन मध्ये लेन्सेस असतं भिंग. तेच सांगितलं ना. जेव्हा तू भिंग आरसे एकत्र करतेस तेव्हा ते लेन्स भिंग तयार होतं. आता हा आरसा कुठे तयार होतो? नॉर्मली घरातली एक्झाम्पल आहे तुमच्या. अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र आरसा. हा सांग ना. व्हेरी गुड. गाडीचे मिरर काय दिसतं गाडीच्या मिरर मध्ये बघितल्यावरती? हा मोठं आणि छोटे दिसतात ना मागची. जर पण आणि काय दिसतं? लांब अंतर असेल तर तुला जवळ दिसतो तो. लक्षात आलं? त्याला बोलतात बहिर्वक्र आरसा. गाडीच्या आरशाला लक्षात ठेवायचं. आणि अंतर्वक्र आरसा. आरसा आरशात घुसलो. आरसा दाढी करण्यासाठी जो आरसा वापरतात किंवा मेकअप करण्यासाठी आपलं तोंड मोठं दिसतं बघा ज्या आरशात. घरी असतो एकदम छोटा, जवळ घेऊन आपण क्लोज व्ह्यूने बघतो. तो झाला अंतर्वक्र. स्पेशली दाढी वगैरे करण्यासाठी आपण जो आरसा वापरतो किंवा मेकअप करण्यासाठी वगैरे
लक्षात आपला चेहरा मोठा दिसावा, क्लिअर, त्याच्यासाठी जो आरसा वापरतो त्याला काय म्हणतो, अंतर्वक्र आरसा. त्याच्यात काय होतं, प्रतिमा काय दिसते, मोठी दिसते ना, तर त्याच्यासाठी ते वापरला जातो. आता त्याच्यात ते आता अभ्यास ना, त्याच्या आधी त्याची काही संज्ञा आहेत आरशाचं. ठीक आहे, पहिला आरसा असा काढायचा. ठीक आहे, हा झाला तुमचा आरसा. त्याला मी जर सर्कल कंप्लीट केलं आरशाचं तर काय झालं, गोल तयार होणार, बरोबर. म्हणजे हा थोडक्यात कंस झाला तुमचा, हा झाला तुमचा आरसा. आता आरशाला मधून एक लाईन जाते, लक्षात आलं. म्हणजेच थोडक्यात व्यास कसा जातो, वर्तुळाच्या मधून व्यास जातो, लक्षात आलं. हा झाला आरसा. आरशाचं नाव देऊया, ह्याला एम देऊया, ह्याला एन द्यायचं, आणि हा जो पॉइंट आहे त्याला पी बोलतात. पी म्हणजेच पोल, किंवा त्याला मराठीत ध्रुव. पहिला इथे संज्ञा आहे, डेफिनेशन आहे. पी म्हणजेच काय, पोल किंवा ध्रुव. कुठे असतो, आरशावरती असतो, लक्षात ठेवायचं. आता हे पेपर मध्ये त्याचे खूप क्वेश्चन पण विचारले जाऊ शकतात, हे फक्त कन्सेप्ट होती लक्षात. पी कुठे असतो, नेहमी आरशावरती असतो. आणि याचं एक वैशिष्ट्य आहे, आता आपण याच्यावरती अंतर मोजणार आहोत. अंतर, कोणतेही अंतर तुम्हाला मोजायचं आहे, डावीकडे, उजवीकडे, वरती, खालती, कोणत्याही बाजूने, कुठून मोजणार, पी कडून. जसं आपण ऍक्सिस काढतो बघा, हा तुमचा काय आला, वाय मायनस वाय प्लस एक्स मायनस एक्स, आणि हा काय घेतो आपण, ओरिजिन घेतो. तसाच मग डिस्टन्स मोजताना कुठून मोजताना, ओ कडून मोजताना सेम प्रोसेस तिथे होती. कोणतंही अंतर मोजायचं असेल, वस्तू किती लांब ठेवली, प्रतिमा किती लांब मिळते, वस्तूची हाईट किती, लक्षात आलं, प्रतिमेची हाईट किती, या कोणतीही गोष्ट मोजायची असली तरी काय, कशावरून मोजणार तुम्ही, पी वरून मोजायची. लक्षात घ्या कन्सेप्ट. कारण त्याच्यात आता तुम्हाला सेंटर ऑफ कर्वेचर पण येणार. सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजेच काय थोडक्यात, तर हे जे सर्कल आहे त्याचा मध्यबिंदू, लक्षात आलं. सेंटर ऑफ कर्वेचर बोलतात त्याला, सी म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर. याला आता मध्यबिंदू, सेंटर ऑफ मध्यबिंदू, लक्षात ठेव. याचा आपल्याला एवढा उपयोग होत नाही, आपल्याला उपयोग होतो तर पीचा सगळ्यात जास्त उपयोग होतो. त्याच्यानंतर एक पॉइंट येतो, फोकल लेंथ किंवा फोकल पॉइंट, एफ, कॅपिटल एफ, म्हणजे त्याला बोलतात फोकल पॉइंट, नाभीय बिंदू. आता याचं वैशिष्ट्य काय नाभीय बिंदूचं, कोण आरशावर जेव्हा किरण येऊन आपटतात वस्तूतून, आणि आपटल्यावरती म्हणजे रिफ्लेक्ट होतात, इथून समज किरण आले, तो अंतर्वक्र असून दे की बहिर्वक्र असून दे, कोणताही असून दे, जेव्हा किरण येतात तेव्हा ते किरण रिफ्लेक्ट होऊन म्हणजे परावर्तित होऊन कुठून जातात, नाभीतून जातात. तिथे आपण आता एफ बोलायचं. आणि लक्षात आलं, सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे एफ. आरशामध्ये सगळ्यात महत्वाचा एफ आणि पी. अंतर मोजासाठी पी, आणि कोणतीही वस्तू असून दे आरशामध्ये, कोणताही अरे आरसाचा हा भाग आहे तो गोल असतो आरसा. तू अंतर्वक्र आरसा पूर्ण जर बघितलास तर अरे सर्कल कंस काढला, थोडक्यात तू असा कंस काढला, ठीक आहे. आता हे सर्कल आहे, हा भाग काय बोलतो आपण, त्याला कंस बोलतो, आर्क ऑफ द सर्कल, आर्क बोलतो ना, तसा तो आर्क आहे थोडक्यात. त्याची गरज नाही, आपल्याला आरशाची मतलब आहे, ते असेच काढले, ते सर्कल दाखवलं, सेंटर ऑफ कर्वेचर तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून ते सर्कल काढले. तुम्हाला फक्त आरशाची मतलब आहे. पी सगळ्यात महत्वाचा, त्याच्या खालोखाल एफ. लक्षात आलं, एफ म्हणजे कोअर आहे, जसं माणूस त्याला मेंदू आहे तसंच समजून जायचं, त्या आरशाच्या याच्यात एफ आहे. लक्षात झालं. एफचा अर्थ का, तो कोणताही रेज येऊन दे, कुठून जाणार, सगळे रे एफ मधूनच जातात. लक्षात आलं, त्यालाच काय बोलतात, नाभीय बिंदू. त्याच्या खालोखाल येतं आता व्यवस्थित, स्मॉल एफ, त्याला बोलतात फोकल लेंथ, नाभीय अंतर. आता हे नाभीय अंतर कुठून कुठे असतं,
तर कोणाकोणाचा एफ आणि पी या दोन पॉइंट मधलं एफ व पी बिंदूंमधील अंतर, म्हणजेच हे बघा, हे स्मॉल एफ ने दाखवायचं. व्यवस्थित हे फोकल लेंथ, नाभीय अंतर व्यवस्थित करून लक्षात घ्या. लक्षात आलं, नाभी अंतर अंतर्वक्र आणि बहिर्वक्राचं दोघांचं पण वेगळं असतं. नाभी अंतर अंतर्वक्राचं असतं डावीकडे आणि ह्याचं उजवीकडे असतं. ते आपण पुढे जेव्हा कार्टेशियन चिन्ह संकेत बघणार आहोत, त्यांचे रूल्स की डायग्राम ड्रॉ करताना, तेव्हा ते नियम बघताना आपण बघणार आहोत डावीकडे कोणाचं असतं, उजवीकडे. फक्त आता समजून घ्या, फक्त कन्सेप्ट समजून घ्या. ह्या तुम्हाला नवीन कन्सेप्ट, पी एफ ह्या दोन तुमच्यासाठी भरपूर महत्वाचे. आणि त्याच्या खालोखाल नाभी अंतर म्हणजेच एफ व पी बिंदून याचे अंतर. आता पी ओ, पी ओ म्हणजेच काय बोलणार त्याला, प्रिन्सिपल ऑफ एक्सिस. प्रिन्सिपल ऑफ एक्सिस त्याला मराठीत मुख्य अक्ष. जसा हा बघा, याच्यामध्ये हा तुमचा मुख्य अक्ष एक्स एक अक्ष आणि हा वाय अक्ष, एक्स एक्सिस वाय एक्सिस. तसा प्रिन्सिपल एक्सिस जिथे तुम्ही कोणते तुमचा पी एफ सी हे सगळे पॉइंट ज्या लाईन वरती असतात, लक्षात आलं, कुठेही ठेवू शकत नाही, प्रिन्सिपल एक्सिस वरूनच ठेवावे लागतात. तर त्याला काय बोलणार तुम्ही, प्रिन्सिपल एक्सिस. म्हणजे मुख्य अक्ष तो नेहमी ह्याच लाईन वरती असतो. लक्षात घ्या, कोणतीही वस्तू तुम्हाला वस्तू ठेवायची आहे, कुठेही ठेवा, ती कशावर ठेवणार, प्रिन्सिपल एक्सिस मध्ये. म्हणजे मला हे पेन ठेवायचे, हा माझा आरसा आहे, तर मी असं ठेवणार. लक्षात आलं, ह्या एक्सिस अर्थ ठेवू शकत नाही, तर त्याचा ते उपयोग आहे. तो वस्तू कुठेही ठेवली जाते, एफ पी किंवा एफ च्या मध्ये, एफ किंवा सी च्या मध्ये, सी च्या पलीकडे, एकदमच अनंत अंतरावरती. मग तुम्हाला प्रतिमा पण तशीच भेटते. आता प्रतिमा जी मिळणार इकडे भेटली तर ती काय असते, वास्तव प्रतिमा असते आरशाच्या. आरशाच्या मागे भेटली तर उजवीकडे भेटली तर अभ्यासी होणार ना. आरशाच्या मागे तुम्हाला प्रतिमा भेटली तर ती काय होते, आभासी होते. लक्षात आलं हे पॉईंट. परत सांगतो, पी म्हणजेच काय, पोल, ध्रुव. त्याच्यावरून काय उपयोग होतो, तुम्ही कोणतेही अंतर, आणि कुठे असतो तो मेन म्हणजे आरशाच्या मध्यभागी. आरशाच्या मध्यभागी बोलतो, हा आरसा त्याच्या मध्यभागी. नंतर त्याच्या खालोखाल सेंटर ऑफ कर्वेचर, मध्यबिंदू. ह्या सर्कल जर काढला तर कंसाला धरून त्याचा मध्यबिंदू होतो. आणि हे अंतर पी एफ सॉरी सी पी हे अंतर एफ पी च्या डबल असतं. म्हणजे फोकल लेंथ जी आहे ती कोणाच्या, फोकल लेंथ जी आहे त्याच्या डबल काय असणार, सीपी अंतर. सीपी चे अंतर 10 असते तर एफ पी अंतर 5 असणार. पेपरमध्ये हा पण क्वेश्चन विचारला गेलेला आहे. लक्षात आलं, त्यामुळे तुम्ही जे व्यवस्थित आहे. पण पी झाला, नंतर सेंटर ऑफ कर्वेचर, नंतर एफ म्हणजे फोकल पॉईंट. याचा उपयोग काय, तर रिफ्लेक्ट झालेले परावर्तित झालेले किरण नेहमी नाभीय अंतरातून जातो. कोणताही आरसा असून दे, अंतर्वक्र असून दे की बहिर्वक्र असून दे. नंतरचं काय, फोकल लेंथ, अंतर, डिस्टन्स बिटवीन फोकल पॉइंट अँड द पोल. एफ व पी म्हणजेच तुमचा नाभीय बिंदू आणि ध्रुव यांच्यातील अंतर. आणि नंतर आहे पीओ, प्रिन्सिपल ऑफ एक्सिस, मुख्य अक्ष. ठीक आहे, हे व्यवस्थित डायग्राम काढून घ्यायची. पेन्सिल असेल तरी चालेल, नाही तर हाताने काढला तरी चालेल, पण व्यवस्थित जरा सर्कल वगैरे काढा आणि एकच लाईन वरती काढा, वाचता यायला पाहिजे.
तुमच्या भाषेत लिहिता येतील ना डेफिनेशन जर विचारली तर. पी किंवा तुम्हाला काळांतर याच्यामध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. लक्षात आलं. डॅश डॅश आरशाच्या मध्यभागात टिंब म्हणतात किंवा सेंटर ऑफ कर्वेचर आणि ध्रुव फोकल पॉइंट म्हणजे नाभीय बिंदू आणि पी यांच्यातील अंतरच काय टिंब डॉट डॉट मध्ये 3 ऑप्शन दिले आहे. कोणते? ध्रुव, मध्यबिंदू, नाभीय बिंदू, नाभीय अंतर की मुख्य अक्ष. तुम्हाला यायला पाहिजे. हा सर्कलचं. हा बरोबर. ती पण वाक्य बरोबर बोलली. ती वाक्य लिहून घ्या. पी कोणाचा मध्य आहे? आरशाचा मध्य. आणि सी वर्तुळाचा मध्य जो तयार होतो. लक्षात आलं. आपल्याला सगळ्यात महत्वाचे 3 आहेत. पहिलं पी, एफ आणि सीचा. कारण आपण इमेज वर्तुळाचं मध्य आहे. पी हा आरशाचा मध्य आहे. काय? एफ पी कोणता बोलतेस? हे डी नव्हे, व आहे तो. मराठीत केले ना ते. बोली एफ व पी. ठीक आहे. झालंय. आता काही नियम आपण बघणार आहोत. जेव्हा एखादी डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची असते, कारण जी तुमची वस्तू आहे, ठीक आहे, ती कुठेही ठेवली तर पोल आणि ध्रुवाच्या मध्ये. आता मी डायरेक्ट शब्द वापरतो. पी म्हटल्यावर ध्रुव म्हटलं पी आठवायला पाहिजे. फोकल पॉईंट म्हणजे नाभी अंतर बोलल्यावर एफ आठवायला पाहिजे. सेंटर ऑफ कर्वेचर बोलल्यावर सी बोलल्यावरती मध्यबिंदू आठवायला पाहिजे. लक्षात आलं. आता लक्षात घ्या, ह्याचा ड्रॉ करण्यासाठी, कारण वस्तू कुठे भेटे ह्याच्याला काही ठरवण्यासाठी काही नियम दिलेले आहेत. त्यात आता नियम अभ्यासणार. पहिला नियम असा सांगतो, पहिले ती डायग्राम काढतो. आणि तुमच्या पेपरला महत्वाचे बघा, एक तर अंतर्वक्र आरसा महत्वाचा आणि बहिर्वक्र भिंग. अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र भिंग हे 2 कन्सेप्ट जास्त विचारले जातात. लक्षात आलं. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं. हा झाला तुमचा प्रिन्सिपल. आता ह्याला काय बोलणार तुम्ही सांगा मला. सी सो काय असेल. ठीक आहे. आता सी इथे सी घ्या. आता एक लक्षात घ्या, जर आपाती किरण मुख्य अक्षाला, मुख्य अक्ष काय घेणार तुमचा? हा प्रिन्सिपल एक्सिस. ठीक आहे. मुख्य अक्षाला समांतर असतील तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातात. याचा अर्थ काय होतो? आपाती किरण मुख्य अक्षाला काय समांतर आहे. या पद्धतीने समांतर येतात, तर ते परावर्तितून कुठून जाणार? हा आरसा आहे तुमचा, मुख्य नाभीतून. हा झाला नियम क्रमांक पहिला. दुसरा नियम काय सांगतोय? इथे एफ आहे, इथे पी आहे. थोडा पी एफ पुढे घेतो मी इथे. जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असतील तर
आपाती किरण नाव द्यायचं आपाती किरण मुख्य नाभेतून जात असतील तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असतात. हे झाले परावर्तित किरण. आपाती किरण मुख्य नाभीतून, ह्याला मुख्य नाभी बोलतात. आता आरशाला एकच नाभी असते, परंतु जर तुम्ही भिंगांमध्ये गेलात तर प्रत्येकाला 2-2 एफ असतात फोकल पॉईंट. कारण आरसा भिंग म्हणजेच काय, दोन आरसे जोडतात ना, प्रत्येकाला फोकल पॉईंट असतो, त्याला 2 नाभी, त्यामुळे ह्याला मुख्य नाभी बोलतो. लक्षात आलं? ही झाली दुसरी डायग्राम, आपाती किरण परत. हा झाला तुमचा आरसा. आणि तिसरे डायग्राम आहे नियम क्रमांक 3. जर इथे एफ आहे, इथे सी आहे, जर आपाती किरण मध्यबिंदू म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर मधून जर गेले, या पद्धतीने जर गेले, लक्षात आलं, तर परावर्तित किरणही मुख्य बिंदूतूनच जातात, म्हणजे परत सेंटर ऑफ कर्वेचर मधून जाणार. जिथून येतोय तिथूनच जातोय, हा सेंटर ऑफ कर्वेचर. याला बोलणार आपाती किरण आणि परावर्तित किरण. इथे परावर्तित परावर्तित किरण. लक्षात आरशामध्ये काय होणार, पहिलं मुख्य अक्षाला जर आपाती किरण तुमचा समान असेल म्हणजे समांतर, हा झाला परावर्तित. असं लिहिलं ते ह्या आपाती पण दाखव डायग्राम मध्ये. ठीक आहे, आपाती आणि हे बघा मुख्य अक्षाला काय समांतर आहे. कुठून जातोय परावर्तित किरण? एफ मधून जातोय. नेक्स्ट एफ मधून जर गेला तर कशाला समांतर जातोय? मुख्य अक्षाला. आणि जर सेंटर ऑफ कर्वेचर मध्यबिंदू त्याच्यातूनच परत रिटर्न जातो. ठीक आहे, तिन्ही लॉ लिहून घ्या आणि डायग्राम काढा. जमत असेल तर दुसरा रिपीट करा ना. हा, एक मिनिट. हा, पहिला आपाती किरण जर मुख्य अक्षाला समांतर असतील तर परावर्तित किरण नाभीय बिंदूतून जातात. दुसरं काय आहे, तर आपाती किरण नाभीय बिंदूतून जात आहेत, नाभीय बिंदूतून जात असतील तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर आहेत. हा नियम क्रमांक 1 झाला, डायग्राम काढा. 2 झाला, डायग्राम काढा. आणि तिसरं काय, जर आपाती किरण मध्यबिंदूतून जात असतील तर परावर्तित किरणही मध्यबिंदूतूनच जातात. पेन्सिलने काढलात तर बरं पडेल डायग्राम असेल तर. ठीक आहे, आता हाताने काढा नसेल तर. जरा बरोबर दिसत नाहीये म्हणजे बोर्ड. ओके, एक मिनिट. ओके, झालंय नाही चालवून काढा. ओके ओके ओके, नो प्रॉब्लेम. हा जर टॉपिक समजला तर याच्या एवढा सोपा टॉपिक कोणताच नाहीये. नाही समजलं एवढा कठीण टॉपिक कोणताच असं, कारण याच्यात थोडे छोटे छोटे कन्सेप्ट चेंजेस आहेत. आता सेम सगळे आपण लेन्स मध्ये पण बघणार आहोत, परंतु इकडे सिम्बॉलचा थोडा थोडा फरक फॉर्म्युला मध्ये सुद्धा. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या जेव्हा शिकवत असेल.
झालं की सांगा मला. प्रियांका. ओके. चला तर आपण आता तुम्हाला कधी कधी पेपरला काय विचारलं जातं तर वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली जाते. कधी कधी पी आणि एफ च्या मध्ये, पी आणि सी च्या मध्ये, आणि सी च्या पलीकडे किंवा सी च्या जवळ, अशा प्रकारचे क्वेश्चन. आणि मग तुम्हाला इमेज कुठे भेटेल असंही पेपरला विचारलं जातं. तर आपण काही एक डायग्राम ड्रॉ करणार आहोत पहिली. ठीक आहे. आता पहिला आपण अंतर्वक्र बघूया. लक्षात आलं. अंतर्वक्र आरशाच्या बद्दल थोडं आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. पेन्सिल, पट्टी पेन्सिल असेल तर तुमच्या करेक्ट येतील. म्हणजे काय आता माझ्याकडे जाऊन देणार ते, फक्त इकडे बघत बसा. हा तुमचा सी आहे, हा पी आहे, हा अंतर्वक्र आहे. ठीक आहे. हा तुमचा सॉरी हा एफ आहे, हा आहे सी. ठीक आहे. वस्तू जर आता एक नेहमी लक्षात, नंतर लिहून घ्या. लिहिणं महत्वाचं नाही, पहिले समजून घ्या. लिहायला काय वेळ मी देणार, पहिले तुम्ही समजून घ्या. लक्षात घ्या, कोणतीही वस्तू भिंगे असून तितकी लेन्स असून, डोक्यात एक नेहमी ठेवायचं, वस्तू नेहमी कुठे ठेवली जाणार, डावीकडे. पीच्या डावीकडे वस्तू नेहमी ठेवली जाणार तुमची. त्यामुळे यू जो नेहमी तुमचा मायनस मध्ये येणार आन्सर, बरोबर ना. कारण आपण काय शिकलोय पुढे तुम्हाला आहे ते कार्टेशियन चिन्ह संकेत म्हणून आहे. तर पीच्या जर डावीकडे जेवढे अंतर आहे ती निगेटिव्ह घ्यायची, उजवीकडे पॉझिटिव्ह, वरती पॉझिटिव्ह, खाली निगेटिव्ह. यू जो आहे तो नेहमी काय असतो, निगेटिव्ह असतो. सपोज तुमची वस्तू मी जर सी आणि एफ च्या मध्ये ठेवली, म्हणजे हे अंतर काय झालं, यू झालं. सपोज या माझी वस्तू आणि पी मधलं अंतर 10 असेल, तुम्ही घेताना यू इज इक्वल टू -10 घ्यायचं. तर त्याला डावीकडचं अंतर नेहमी मायनस घ्यायचं आहे. आता ते तुम्हाला एक्झाम्पल जेव्हा घेऊ तेव्हा कळेल. आता लक्षात घ्या. लक्षात, वस्तू जर इथे ठेवली, आपले रूल काय सांगतात, पहिला किरण सपोज असा गेला स्ट्रेट, तर कुठून जाणार तो, नाभीतून. व्हेरी गुड. अजून एक आहे, जर दुसरा किरण माझा जर फोकल पॉइंट मधून गेला तर कशाला समांतर जाणार तो, अक्षाला समांतर. म्हणजे काय डायग्राम एवढी चांगली नाहीये. ठीक आहे. तर तुम्ही जर व्यवस्थित मेजरमेंट घेऊन काढलात, सर्कल वगैरे, पण सेंटरचं, सर्कलच्या आरशाचा पण सेंटर सरळ यायला पाहिजे. लक्षात, ते आपल्याला पॉसिबल आहे. परंतु तुम्ही फक्त लक्षात ठेवा, पेपरला काय तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायला सांगत नाही, विचारतात ते बाबा जर वस्तू मी सी आणि एफ च्या मध्ये ठेवली असता कुठे भेटेल, तर एक हे बघा या पद्धतीने. हे पॉइंट कुठे मीट होत आहेत दोन्ही, त्या पॉइंट मध्ये तुमची ही झाली तुमची वस्तू, ही झाली तुमची प्रतिमा. तर कुठे भेटली वस्तू, मी सी आणि एफ च्या मध्ये ठेवली असता, माझी प्रतिमा कुठे भेटते, सी च्या पलीकडे भेटते आहे. लक्षात आलं. आणि काय आकार केवढा आहे, तेवढाच आहे की मोठा झालाय, आकार मोठा. आणि वस्तू कशी प्रतिमा कशी दिसते, उलटी सुलटी सरळ. व्हेरी गुड. मग काय प्रतिमा काय माझी उलटी आहे आणि आकार वस्तूपेक्षा मोठा. लक्षात ठेवा, सुलटी म्हणजेच कसे, तू सरळ नाही बोलत. सुलटी म्हणजेच काय, इकडे जर भेटली, पडद्याच्या इकडे उजवीकडे भेटली, ती सुलटी होते, सरळ नाही होत. सुलटीने उलट दोनच प्रकारे आपल्याला घेता येते. डावीकडे असेल तर नेहमी उलटीच येणार प्रतिमा. लक्षात आलं. उलटी कधी, या ऍक्सिस तर ह्या अशा प्रतिमा माझी अशी होती, सॉरी वस्तू अशी होती, आणि मला प्रतिमा जर अशी भेटत असेल तर ती उलटी जाईल. लक्षात आलं. म्हणजे कळलं तुम्हाला, वस्तू आणि प्रतिमाची वेगवेगळ्या ठिकाणी, कधी कधी सी वर ठेवली जाते,
कधी कधी एफ आणि पी च्या मध्ये पण ठेवली जाते, ते पण पेपरला विचारलं जातं. वस्तू इथे ठेवली असता प्रतिमा कशी भेटेल आणि कशा प्रकारची भेटेल. ठीक आहे, त्याचा आपण एक चार्ट काढणार आहोत. मी काढून घ्या. नंतर आपण ते चार्ट करणार आहोत. अंतर्गोल आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा. आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा. सर डायग्रामच्या खाली काय लिहिलेलं आहे, कारण प्रॉपर दिसत नाही परत. हा, प्रतिमा आहे. प्रतिमा लिहिली आहे उलटी, आपल्याला भेटते उलट भेटते म्हणून उलटी आहे, आणि आकार आहे तो वस्तूंपेक्षा मोठा आहे. ही झाली तुमची प्रतिमा, लक्षात घ्या. आता प्रतिमा का मला सांगा, 1 मिनिट, मग मग ड्रॉ करा. आता वस्तूची उंची पॉझिटिव्ह येणार की निगेटिव्ह येणार? वस्तूची उंची मला मग आता सांग, हा तुझा एक्स एक्सिस आहे, हा वाय एक्सिस आहे, हा एक्स एक्सिस आहे. हे जी मला उंची घ्यायची ती पॉझिटिव्ह येते की निगेटिव्ह? कळलं ना? मग लक्षात ठेवायचं, एक लक्षात ठेवायचं, वस्तूची उंची. आता वाय एक्सिस ची कन्सिडर करायचं, नॉट की एक्स. काय येणार? नेहमी पॉझिटिव्ह येणार. त्याची अंतर त्याचं निगेटिव्ह येत आहे, उंची नेहमी पॉझिटिव्ह, आणि वस्तू अशीच ठेवली, कधी उलटी ठेवली जात नाही वस्तू, कारण हे नियम आहेत. ठीक आहे, त्यामुळे ही प्रतिमा तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह कशी मिळू शकते ते वी कांट कन्सिडर, ते तुम्हाला लक्षात आलं. परंतु वस्तूची उंची नेहमी पॉझिटिव्ह घ्यायची, कारण ती वाय एक्सिसला आहे, अशी घेतोय. बरोबर, वरच्या आपण काय घेतलं? पॉझिटिव्ह असतात. हे अंतर तुमचं निगेटिव्ह यू येणार. आणि एक अंतर असतं, प्रतिमा आणि पी यांच्यातील अंतर व्ही ने दर्शवलं जातं. प्रतिमा आणि पी अंतर कोणते तुम्हाला काढायचं तर पी पासूनच काढायचं, एवढं लक्षात ठेवायचंय. लक्षात आलं? म्हणजेच यू जरी निगेटिव्ह, आणि ह्या केसमध्ये व्ही पण तुम्हाला निगेटिव्ह भेटतोय. प्रतिमा आणि पी यांच्यातील अंतर, हा जर इकडे आली असती डायग्राम तुमची कुठेतरी, तर व्ही पॉझिटिव्ह झाला असता ह्या बाजूला एक्स एक्सिसला. लक्षात आलं? ते नंतर आपण करणार आहोत, फक्त एवढं तुम्हाला लक्षात आलं. आता एक चार्ट काढा, अंतर्गोल आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा. पहिला त्या वस्तूचे स्थान माझ्यासोबत लिहून घ्या. वस्तू नाही रे, माझ्यासोबत म्हणजे लिहून घ्या, झालं की नाही तर वाट बघत बसू नका. प्रतिमेचे स्थान. पण सर सॉरी, परत तसंच दिसते, प्रॉपर दिसत नाही ते. नाही दिसत आहे का? नाही, रेड रेड येतो. एक मिनिट हा, एक मिनिट हा. नाही एवढे. एक मिनिट, मी फक्त विचारून येतो. अजूनही तसंच दिसतंय का? हो सर. हा, एक मिनिट हा. आता चेक करा. शुभांगी, नाही सर. आता झूम दिसतंय? करावं लागेल. हा, आता दिसते, पण झूम करावं लागेल, छोटं झूम झालं. करावं लागेल. आता नीट दिसतंय का शुभांगी? दिसते दिसतेच, पण स्क्रीन खूप छोटी झाली, म्हणजे तुझ्याकडून झूम कर ना शुभांगी, तुझ्याकडून झूम केलं तर मोठी दिसणार बघ. केली सर मी. ओके ओके, ठीक आहे. मी थोडं मोठं लिहितो मग, ठीक आहे? ओके, ठीक आहे. मी ओरली पण सांगतो. पहिलं लिहा, पहिला कॉलम लिहा वस्तूचे स्थान, दुसरा आहे प्रतिमेचे स्थान,
तिसरं आहे प्रतिमेचे स्वरूप. तिसरं आहे प्रतिमेचे स्वरूप. शुभांगी व्हॉइस म्यूट कर. आणि प्रतिमेचा आकार. प्रतिमेचा आकार. वस्तूचे स्थान, प्रतिमेचे स्थान, प्रतिमेचे स्वरूप, प्रतिमेचा आकार. पहिलं ध्रुव व नाभीमध्ये, ध्रुव व नाभी यांच्यामध्ये म्हणजेच कुठे आलं तुमचं, हा बघा, हा प्री ध्रुव आणि नाभी यांच्यामध्ये जर वस्तू ठेवली असता, प्रतिमेचे स्थान आरशाच्या मागे. आरशाच्या, बोला. हा, एक 5 आहेत, 5 किंवा 6 जास्तीत जास्त. नंतर प्रतिमेचे स्वरूप आभासी व सुलटी. आभासी व सुलटी. आणि आकार वस्तूपेक्षा मोठा. ठीक आहे, आकार वस्तूपेक्षा मोठा. म्हणजेच कुठे भेटणार लक्षात घ्या, ध्रुव व नाभीमध्ये जर वस्तू ठेवली तर वस्तू आभासी व सुलटी असणार व आरशाच्या मागे म्हणजे पीच्या इकडे भेटतात. आणि कशी म्हणजे आभासी मिळते आणि सुलटी म्हणजे या पद्धतीत भेटतात. लक्षात आलं. आणि वस्तूपेक्षा मोठा म्हणजे वस्तूपेक्षा आकार थोडा मोठा भेटणार आणि सुलटी भेटणार पहिल्या केसमध्ये ध्रुव व नाभी याच्यात ठेवली तर. दुसरी आहे नाभीवरती. नाभीवर तर प्रतिमेचे स्थान अनंत अंतरावर. अनंत अंतरावर. प्रतिमा वास्तव व उलट. वास्तव व उलट. आणि आकार खूपच मोठा. आता एक लक्षात घ्या, नेहमी पीच्या उजवीकडे असणाऱ्या प्रतिमा आभासी होतात आणि पीच्या डावीकडे असणाऱ्या प्रतिमा वास्तव होतात. तर ही काय होणार आहे तुमची वास्तव व उलटी. लक्षात आलं. प्रतिमांच्या एक आभासी असते प्रतिमा आणि एक वास्तव. जे प्रतिमा पीच्या उजवीकडे मिळणार त्या काय होणार आहे तुमच्या आभासी आणि डावीकडेच्या वास्तव. हा झाला दुसरा. तिसरा आहे वक्रता केंद्र व नाभी. आता जी डायग्राम काढली आहे ती बघा. वक्रता केंद्र डायग्राम म्हणजे काढले त्याबद्दल लिहायचं. वक्रता केंद्र व नाभी. वक्रता केंद्राच्या पलीकडे. याला आता मराठीत मध्यबिंदू म्हणण्यापेक्षा वक्रता केंद्र बोला. सीला तो नाव आठवत नव्हतं. सीला काय बोलणार वक्रता केंद्र. म्हणजे आपण मध्यबिंदू ज्याला लिहिलंय सी इज इक्वल सेंटर ऑफ कर्वेचर इंग्लिश मध्ये बोलतात, मराठीत त्याला वक्रता केंद्र. वक्रता केंद्राच्या पलीकडे भेटणार. वक्रता केंद्राच्या पलीकडे. प्रतिमा वास्तव व उलट. आता इथे सेम लिहायचं. वास्तव व उलटला बघ मी लिहिलं नाहीये. आणि आकार वस्तूपेक्षा मोठा. ठीक आहे. नंतर आहे वक्रता केंद्रावर. वक्रता केंद्रावर वस्तू असेल तर प्रतिमा सुद्धा वक्रता केंद्रावरतीच मिळते. हे वैशिष्ट्य आहे. त्याला स्टार करून ठेवा, हे महत्वाचं आहे. वक्रता केंद्रावरती असेल तर. आणि वास्तव व उलट इथे पण सेम. मूळ वस्तू एवढा.
आकार आहे तो मूळ वस्तू एवढा आहे. नंतर वक्रता केंद्राच्या पलीकडे वक्रता केंद्राच्या पलीकडे वक्रता केंद्र आणि नाभी यांच्यामध्ये भेटते. यांच्या मध्ये वास्तव व उलट इथे पण सेम आणि वस्तूपेक्षा लहान. आणि शेवट आहे वक्रता केंद्रापासून खूप अंतरावर म्हणजे अनंत अंतरावर. वक्रता केंद्रापासून खूप अंतरावर, खूप म्हणजेच अनंत अंतरावर वस्तू कुठे भेटते तर नाभीवर. जास्तीत जास्त प्रतिमा कुठे भेटू शकेल? नाभीपर्यंत. नाभीच्या इकडे तुम्हाला कोणतीही प्रतिमा दिसणार नाही. प्रतिमा जास्तीत जास्त जवळ कुठे भेटू शकते तर नाभीय अंतर. ह्याला काय बोलतात? नाभीय अंतर म्हणजे फोकल डिस्टन्स. ते आपण नंतर बघणार आहोत. ठीक आहे. नंतर आणि प्रतिमा सेम इथे पण काय वास्तव व उलट आणि इथे बिंदू रूप. झालं लिहून की सांगा, मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन. हा चार्ट खूप महत्वाचा आहे पेपरमध्ये. याच्यावरती 5 कितीतरी क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात फक्त एवढंच पार्ट मध्ये. वस्तू ध्रुव व नाभी इथे ठेवले असतात कुठे, आता लक्षात कसं ठेवायचं ते मी तुम्हाला सांगतो. झालं लिहून सगळ्यांचं? शुभांगी, शुभम, आता लक्षात घ्या कसं लक्षात ठेवायचं. एक ट्रिक आहे. ठीक आहे. आधी लक्षात ठेवायचं सगळ्यात महत्त्वाचं वस्तू कुठे आहे? ध्रुव व नाभी. ध्रुव व नाभी यांच्या मध्ये असली आरशाच्या मागे भेटते म्हणजे इकडे भेटतात. ध्रुव व नाभी यांच्या मध्ये असेल तर या बाजूला भेटतात. म्हणजे इथे डायग्राम मध्ये जर मी काढलं थोडक्यात शॉर्टकट मध्ये तर प्रतिमा तुम्हाला इकडे भेटते. आणि कशी भेटते? आभासी व सुलटी म्हणजे या पद्धतीने भेटणार. नंतर आहे नाभीवरती. बघा इथे इथल्या नंतर ती इथे ठेवली, नाभीवरती ठेवली तर कुठे भेटते ती? अनंत अंतरावर म्हणजे इकडे कुठेतरी खूप लांब. आणि कशी भेटते? वास्तव व सुलटी. डावीकडे वास्तव व सुलटी. लक्ष आलं? प्रतिमा कुठे असते? एफ वरती. म्हणजेच इथून इथे आल्यावरती वास्तव व उलट भेटते. नंतर वक्रता केंद्र व नाभी. आता यांच्या दोघांच्या मध्ये आलं वक्रता केंद्राच्या नाभी तर कुठे भेटली बघा? इथे आली. इकडून इकडे आली, जवळ आली ना. इथून इकडे जवळ येते आणि अंतर असं चाललंय. पहिले इथे होतं आता इथे आणि यांच्या आता मध्ये. प्रतिमा तिकडून अशी अशी येते. नंतर काय? वक्रता केंद्र व वक्रता केंद्र. परत तुम्ही सी आणि एफ इथे शिफ्ट झाली. हीच जागा आता इथे येणार वक्रता केंद्रावरती. बघा म्हणजे वस्तू अशी चालली आहे आणि प्रतिमा अशी येत येते. लक्षात ट्रिक लक्षात ठेवायची. नंतर काय? वक्रता केंद्राच्या पलीकडे म्हणजे इकडे कुठेतरी ठेवली तुम्ही. हे बघा सीच्या पलीकडे इकडे कुठेतरी ठेवली तर वक्रता केंद्र व नाभी यांच्या मध्ये म्हणजे डायग्राम वस्तू अशी चालली आहे आणि प्रतिमा अशी येते आणि अशी दोघांना क्रॉस करून परत पुढे येतात. लक्षात आलं? सेम वक्रता केंद्रापासून खूप अनंत अंतर म्हणजे इकडे कुठेतरी बिंदू रूप ठेवली खूप लांब अंतरावर होतं तर जास्तीत जास्त कुठे भेटू शकते? नाभी पर्यंतच भेटू शकतात. याला हा प्रतिमा येस प्रतिमा नाभी पर्यंत जवळ भेटू शकते. तर याचा अर्थ काय होतो? तर हे फोकल डिस्टन्स असतं. पुढे आपण बघू आपल्या डोळ्यांना याच्या पेक्षा जवळ एखादी वस्तू गेली तर आपल्या डोळ्यांनी स्पष्टपणे दिसत नाही. ते अंतर दिलेलं आहे 25 सेंटीमीटर. 25 सेंटीमीटर पेक्षा कोणती वस्तू तुमच्या डोळ्याच्या जवळ नेली तर तुम्हाला क्लिअर दिसत नाही. दिसते परंतु क्लिअर दिसत नाही. सुस्पष्ट दिसण्यासाठी कोणतीही वस्तू तुम्हाला 25 सेंटीमीटर अंतर दूर असणं आवश्यक आहे डोळ्यापासून.
तेव्हा तिथे मला क्लिअर दिसते. बघा असं घेऊन पुस्तक कधी दिसतंय का? लक्षात आलं? त्याला बोलतात फोकल पॉईंट. ते एवढं डिस्टन्स म्हणजे वस्तूची प्रतिमा तुम्हाला तेवढीच दिसणार. आता एक लक्षात ठेवा, एवढं कळलं नाही आता ह्याच्यात एकच प्रतिमा आहे पहिली, ती तुमची आभासी व सुलटी आहे. बाकी सगळे वास्तव उलट आहे. फक्त जी पहिली कुठे एफ आणि पी च्या मध्ये जी होती तीच प्रतिमा आभासी व सुलटी आहे. बाकी सगळ्या कशा आहेत? वास्तव व सुलट. त्यामुळे हे लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त एक प्रतिमा आहे. आणि बघा जशी वस्तू लांब जात चालली आहे तशी ती काय होत चालली आहे? बारीक छोटी छोटी होत चालली आहे. बघा खूपच मोठा वस्तूपेक्षा मोठा, खूपच मोठा वस्तूपेक्षा मोठा, मूळ वस्तू एवढा वस्तूपेक्षा लहान, बिंदुरूप. लक्षात आलं? जेवढी वस्तू तुमची इकडे चालली तेवढी प्रतिमा काय चालली? छोटी मिळत चालली. ऑब्विसली जितके लांब आरसा उभं राहाल तुमची तेवढी प्रतिमा छोटी दिसतात. तर हा चार्ट खूप महत्वाचा आहे पेपरच्या दृष्टीने. हा झाला अंतर्गोल आरसा. ठीक आहे. आता दुसरा बघणार आपण बहिर्गोल आरसा. बहिर्गोल आरसा. ठीक आहे. आता बहिर्गोल आरसा आपण बघणार आहोत. अंतर्गोल असा काढतात आणि बहिर्गोल असा काढतात, लक्षात ठेव परत. हा झाला तुमचा पी. वस्तू नेहमी डावीकडेच ठेवतात. आता एक लक्षात घ्या, अंतर्वक्रामध्ये आपण एफ आणि पी कसे बघितलं होतं? इकडे एफ होता आणि त्याच्या पुढे सॉरी इथे पी होता आणि इथे सी होता. आता याच्यात जर डायग्राम अशी फिरून काढली, हा पी झाला, इकडे तुमचा एफ येणार, इकडे सी येणार. हा फरक आहे अंतर्वक्र आणि बहिर्वक्र. लक्षात आलं? हा आणि इथे तुमचं सी आहे. डायग्राम म्हणजे बरोबर काढत चाललं म्हणजे तुमचा वेळ वाचेल. ठीक आहे. हा एम आहे, हा एन आहे. जर मी इथे ए आणि बी नाव दिलं, नियम काय सांगतो? जर किरण या पद्धतीने आला तर तो नेहमी एफ मधूनच जातो आणि सी मधून जर आला या पद्धतीने,
ठीक आहे. किरण जर काय जर सी मधून जर आला तर तो त्याच दिशेने रिटर्न देतो, राईट. यायची म्हणजे डायग्राम आता माझ्याकडे स्केल असले तुम्हाला सांगितलं असं, तर यायची पण दिशा पण तीच होणार आहे. म्हणजे तुमची प्रतिमा कुठे टच होते, दोन्ही पण पॉइंट. हे बघा इथे दोन्ही पॉइंट टच कुठे होते, ते इथे, ते तुमची झाली प्रतिमा. हे जर प्रॉपर तुम्ही मेजरमेंट घेऊन काढलात, पण त्याला आर्क पण तुमचा त्यांचा सेंटर पी पण बरोबर दिसला पाहिजे, तरच तुम्हाला डायग्राम करेक्ट येणार आहे. तर तुमची प्रतिमा कशी भेटते, ही झाले ए डॅश आणि बी डॅश, पी आणि एफ च्या मध्ये भेटते. प्रतिमा कशी आहे मग तुमची, सुलटी आणि वास्तव आहे की नाही. उजवीकडे म्हणजे उजवीकडे बोलायचं नाही, प्रतिमा आभासी आहे की वास्तव आहे. व्हेरी गुड. आभासी. आणि काय मोठी आहे की छोटी आहे, वस्तूपेक्षा, मूळ वस्तूपेक्षा छोटी. अंतर्वक्र आरशामध्ये काय बघ, अंतर्वक्र आरशाला एक वाक्य, अंतर्वक्र आरशाला अभिसारी आरसा असं म्हणतात आणि बहिर्वक्र आरशाला अपसारी आरसा. अभिसारी आरसा आणि अंतर्वक्र आरशाला अभिसारी आरसा व बहिर्वक्र आरशाला अपसारी. अभिसारी म्हणजे एकत्र येणे, अपसारी म्हणजे वेगळे होणे. अभि म्हणजेच एकत्र होणे, अपसारी अप म्हणजे वेगवेगळं होणे. थोडक्यात अभिसारी म्हणजेच काय बघा, किरण असे एकत्र जर आले तर त्याला अभिसारी बोलतात, आणि जर किरण वेगळे बाहेर गेले या पद्धतीने त्याला अपसारी असं म्हटलं जातं. याचं नाभीय अंतर काय, पॉझिटिव्ह धन कोणाचं असतं आणि ऋण कोणाचं असतं नाभीय अंतर, अंतर्वक्र की बहिर्वक्राचं. नाभीय अंतर धन कोणाचं असतं, याचं पॉझिटिव्ह कोणता आहे तो, बहिर्वक्राचं नाभीय अंतर आणि अंतर्वक्राचं निगेटिव्ह. लक्ष झालं. चला आता आपण आरशाचे उपयोग, पहिले ते अंतर्वक्र आरशाचे लिहा उपयोग. अंतर्वक्र आरशाचे उपयोग, पहिलं केशकर्तनालय म्हणजेच काय, सलून. व्हेरी गुड. केशकर्तनालय व दातांचा दवाखाना, केशकर्तनालय नाव वाचलं नाही केशकर्तनालय कधी. नंतर दातांचा दवाखाना, नंतर सौर उपकरणे, सौर उपकरणामध्ये याचा उपयोग होतो. नंतर बॅटरी व वाहनांचे हेडलाइट, इथे याचा उपयोग होतो. आता बहिर्गोल आरशाचे उपयोग,
कुठे वापरणार? गाड्यांच्या उजव्या व डाव्या बाजूस. गाड्यांच्या उजव्या व डाव्या बाजूस. आता सगळ्यात म्हणजे कार्टेशियन चिन्ह संकेत. काय सांगितलं मगाशी मी जे सांगितले तेच कर. कार्टेशियन चिन्ह संकेत. अरे कार्टेशियन चिन्ह संकेत आरशाचे नियम. थोडक्यात तुला कसं गाडी चालवताना नियम असतात, गाडी डाव्या बाजूने चालावी, स्पीड 60च्या आतमध्ये, हेल्मेट घालावं, लायसन नाही, तसं कार्टेशियन तसंच तुला याच्यामध्ये नियम सांगितलं. कार्टेशियन चिन्ह संकेत तेच हा तुमचा y -y प्लस x मायनस x. आता वस्तू नेहमी बघा अशी आरसा असेल, लक्षात आलं? हा पॉइंट काय झाला? इकडचे अंतर काय घेणार मग? पॉझिटिव्ह. धन अंतरे पण लिहू शकते किंवा ऋण अंतरे. इथे काय लिहिणार? पॉझिटिव्ह अंतरे. म्हणजे वरती जी अंतरे आहेत ती पॉझिटिव्ह, इथे असणार ती निगेटिव्ह अंतरे. एवढं लिहून घ्या. आता आपण एक 1 बाय 1 रूल लिहूया. आपाती किरणांची दिशा नेहमी या बाजूनेच असते, लक्षात घ्या. आपाती किरणांची दिशा पेपरला नियम विचारले जातात. नियमातले काही पॉइंट आहेत ते. पहिला की डायग्राम काढा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्यात सोपं आहे की ग्राफ लक्षात ठेवायचा. आपण जो नॉर्मली ग्राफ काढतो त्याची पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठे आहे? झालं? पहिला नियम लिहून घ्या. वस्तू नेहमी आरशाच्या डावीकडे ठेवतात. फुल स्टॉप. काय झालं? आरशाच्या डावीकडे ठेवतात. फुल स्टॉप. त्याच्यातच लिहा. मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे आरशाच्या ध्रुवापासून मोजतात. जे मी सांगितलं होतं, कोणते अंतर P पासूनच मोजायचं. हा झाला दुसरा. सॉरी, पहिलाच नियम झाला तो. आता दुसरा नियम लिहून घ्या. आरंभ बिंदूच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे, आरंभ म्हणजे थोडक्यात P, आरंभ बिंदूच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे धन असतात, तर डावीकडची अंतरे ऋण मानतात. आता इथे एक शब्द आलाय बघा, मुख्य अक्ष. तुमच्याकडे तर 2 अक्ष आहेत, एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे. मुख्य अक्ष कोणता घेतला याच्यात? प्रिन्सिपल ऍक्सिस. तू जातो लक्षात आलं? एक्स ऍक्सिस म्हणजे इथे मुख्य अक्ष बोललेला आहे.
लक्षात आलं? म्हणजे ब्रॅकेट मध्ये पाहिजे मुख्य अक्षर तिथे एक्स लिहा, तुम्हाला कळेल तिकडे मुख्य अक्षर ब्रॅकेट कडून एक्स लिहिला तर. तिसरा नियम आहे मुख्य अक्षराला लंब आणि वरच्या दिशेने मोजलेली अंतरे. दिशेने मोजलेली अंतरे ब्रॅकेट मध्ये लिहा ऊर्ध्व अंतरे. ऊर्ध्व दिशेने हालचाल म्हणजे वरच्या दिशेने. ऊर्ध्व अंतरे ब्रॅकेट कंप्लीट का असणार? धन की ऋण? येस, धन असतात. सेम लिहा. आता चौथा पॉइंट आहे वरच्याच्या दिवशी खालच्या लिहा आणि ऋण लिहा. मुख्य अक्षराला लंब आणि खालच्या दिशेने मोजलेली अंतरे ऋण असतात. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा नियम अंतर्वक्र आरशाचे नाभीय अंतर काय असणार? धन की ऋण? व्हेरी गुड. अंतर्वक्र आरशाचे नाभीय अंतर ऋण असते. आता याचा उपयोग आपल्याला ह्या नियम जे आहेत त्यांचा उपयोग मला गणित सॉल्व्ह करताना होणार आहे, त्यामुळे व्यवस्थित नियम माहिती असणं गरजेचं आहे. अंतर्वक्र आरशाचे नाभीय अंतर ऋण, तर बहिर्वक्र आरशाचे नाभीय अंतर म्हणजेच काय? पी आणि एफ पॉइंट मधलं अंतर, फोकल डिस्टन्स म्हणतात त्याला. त्याचा उपयोग कुठे होतो? फोकल अंतर म्हणजे कमीत कमी अंतर आपल्या डोळ्यांना दिसणार आहे. आता ते प्रत्येक वस्तूप्रमाणे बदलत असते. लक्षात आलं? आपल्या डोळ्यांची एक ती आपण ज्या मानवी डोळा अभ्यासू त्याच्यात ते तुम्हाला येणार आहे की नाभीय अंतर काय, दृष्टी दोष वगैरे हा पॉइंट पण आहे याच्यामध्ये. डोळ्याची पण खूप महत्वाची माहिती दिली आहे पेपरला. मानवी डोळा हा पॉइंट पण विचारतात की आपल्या डोळ्यांचा डिस्टन्स किती आहे, लघु दृष्टिता काय आहे, निकट दृष्टिता काय आहे, दूरदृष्टिता काय आहे. लक्षात आलं? किंवा सिंपल मायक्रोस्कोपचे पण विचारतात, मायक्रोस्कोप किंवा त्यांचं विशालन. आता लक्षात आलं? एवढा पॉइंट आता जेवढा झाला तेवढा एकदा वाचा करा. त्याच्यानंतर आपण आता गणिताच्या पार्ट यांच्यात एक्झाम्पल असतात. एकच फॉर्म्युला याच्यामध्ये, परंतु व्यवस्थित नियम वाचा. जेवढे आता नियम झाले आहेत किंवा डायग्राम जरी बघितली तरी झालं, कारण आता आपण गणिताकडे जाणार आहोत. एकदा फक्त त्यावर नजर फिरवा 1-2 मिनिटं. मग आपण एकच फॉर्म्युला आहे याच्यामध्ये, परंतु याच्यात फॉर्म्युला एक जरी असला आपण प्लस मायनस काय घेतो त्याच्यावरती खूप मॅटर करतं. म्हणून सांगतो एकदा फक्त शांतपणे वाचा 2 मिनिटं जेवढाही पाठ झालाय तो. झालं? काही डाऊट असेल तर मला विचारा त्याच्यामध्ये. बाबा सर हा पण नाही समजलं सांगा. कारण आता आपल्याला मेन पार्ट आपल्या पेपरला गणित विचारतात त्याच्यावरती, तो आपला मेन पार्ट आहे. अजून आपल्याला भिंगे पण बघायचं आहे. हे आरसे झाले, असं भिंगांचं पण आहे. पण आरसे जर समजले तर भिंग पण तुम्हाला समजते.
ठीक आहे. आता आपण आरशाचं सूत्र बघणार आहोत. दोन फॉर्म्युला त्याच्यामध्ये, एक विशालन आहे आणि एक आरशाचं सूत्र. तर पहिला आरशाचे सूत्र लिहून काही घेऊ नको, फक्त आता बघायचं. आरशाचे सूत्र एकच आहे, 1/v प्लस 1/u इज इक्वल टू 1/f. v म्हणजेच काय, तर ध्रुव व प्रतिमा यांच्यातील अंतर. u म्हणजे ध्रुव व वस्तू यांमधील अंतर. आणि f म्हणजेच फोकल डिस्टन्स, म्हणजेच नाभीय अंतर. लक्षात 1/v प्लस 1/u इज इक्वल टू 1/f. याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, u ची व्हॅल्यू काय असणार, नेहमी निगेटिव्ह. का घ्यायची निगेटिव्ह, नेहमी वस्तू डावीकडे. कार्टेशियन चिन्ह संख्येत बघा, पहिलाच नियम काय सांगितलं, वस्तू नेहमी कुठे ठेवतो आपण, डावीकडे. त्याच्यानंतर लक्षात आलं. आता मला हाईट म्हणजे, आता याच्यात अजून एक फॉर्म्युला मी दाखवतो मला. हा झाला आरशाचं सूत्र. दुसरं विशालन. एम बोललो म्हणजेच थोडक्यात किती प्रतिमा तुमची मोठी दिसेल. विशालनचा अर्थ काय, मॅग्निफाई. तर त्याचा फॉर्म्युला एम इज इक्वल टू h2/h1, वेअर h2 काय होणार, प्रतिमेची उंची. h1 होत आहे वस्तूची उंची. आता मला सांगा, वस्तू नेहमी वरती आहे उजव्या डाव्या बाजूला, तशीच ती काय असते, हाईट नेहमी पॉझिटिव्ह घ्यायची. h1 ही बघा, ही व्हॅल्यू ही काही होऊ शकतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह डिपेंड आहे. f1 अंतर्वक्र घेताय की नाभी बहिर्वक्र घेतात, त्याच्यावरती f पॉझिटिव्ह निगेटिव्ह होऊ शकतो. किंवा h2 सुद्धा तुम्हाला जर प्रतिमा उलटी भेटते की सुलटी भेटते याच्यावर डिपेंड आहे. पण ह्या वस्तू कशा तुमच्या परमनंट आहेत, याच्यात चेंजेस होत नाही. बाकीच्यांचं वी कांट से की काय आहे ते, तुम्हाला मग डायग्राम वरून तो चार्ट आहे तो पार्ट असला पाहिजे. लक्षात घ्या, अंतर्वक्राची विचारली तर. लक्ष झालं. अजून एक फॉर्म्युला आहे, एम इज इक्वल टू, व्यवस्थित लक्ष, -v/u. -v/u सुद्धा लिहितात त्या. नुसतं h2/h1 पण आहे आणि -v/u हा सुद्धा फॉर्म्युला. एवढा आधी लिहून घ्या, आरशाचे सूत्र आणि विशाल. विशाल म्हणजे कळलं ना, वस्तू किती मोठी दिसेल असा जेव्हा क्वेश्चन येईल तुम्हाला, फॉर्म्युला हा वापरायचा. मॅग्निफाईंग बोलतात, मॅग्निफाईंग पॉवर.
एक ब्रॅकेट मध्ये नोट लिहून घ्या वरती. बहिर्गोल आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमांचे स्वरूप. बहिर्गोल आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमांचे स्वरूप वस्तूच्या आरशापासून असलेल्या अंतरावर अवलंबून नसते. बहिर्गोल आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमांचे स्वरूप वस्तूपासून आरशापासून असलेल्या अंतरावर अवलंबून नसते आहे. बहिर्गोल आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमांचे स्वरूप वस्तूच्या आरशापासून असलेल्या अंतरावर अवलंबून नसते. फुल स्टॉप. त्या नेहमी आभासी वस्तू व वस्तूपेक्षा लहान आकाराच्या असतात. आभासी व वस्तूपेक्षा लहान आकाराच्या असतात व आरशाच्या मागे तयार होतात. म्हणून तो चार्ट येत नाही याच्यामध्ये, कारण अंतरावर अवलंबून नाहीच आहे. लक्षात आपण कसं एक नाभीवर ठेवत होतो, पोलवर एफ आणि पी च्या मध्ये होतं, सी वरती होतं, सी च्या पलीकडे. इथे सरळ सरळ लिहिलंय. लक्षात आलं? म्हणून तो चार्ट आपल्याला इथे दिसत नाहीये. काय सांगितलं शेवटचं? त्या नेहमीच आभासी व वस्तूपेक्षा लहान आकारात. हा ठीक आहे. वो आरशाच्या मागे तयार होतात. ठीक आहे. आता आपला खरं तुमची टेस्ट गणित बघायची व्यवस्थित. फॉर्म्युले लक्षात आले ना? परत सांगतो. याला विशालन बोलतात. पेपर मध्ये विचारला वस्तू किती पट मोठी असेल हा फॉर्म्युला टाकायची. H2/H1 किंवा M इज इक्वल टू -V/U. हे दोन्ही फॉर्म्युला सेमच आहेत. त्याला असं पण लिहितात कधी कधी, दोघांना पण एकत्रित पण. H2/H1 इज इक्वल टू -V/U. म्हणजे तुम्हाला चारापैकी तिघांच्या व्हॅल्यू दिलेल्या असतील, चौथी काढू शकतो आपण. लक्षात आलं? कधी कधी हेही विचारतात की तुम्हाला विशालन दिलं जात नाही, मग H2 देणार, H1 देणार, V देणार आणि U विचारला जातो. आता इथे मायनस सिम्बॉल आहे, एवढं लक्षात ठेवा. चला पहिलं गणित घेऊया. राजश्रीला 10 सेंटीमीटर नाभीय अंतर. राजश्रीला 10 सेंटीमीटर नाभीय अंतर असलेल्या अंतर्वक्र राजश्रीला 10 सेंटीमीटर नाभीय अंतर असलेल्या अंतर्वक्र आरशाच्या साहाय्याने आरशापासून 30 सेंटीमीटर अंतर असलेल्या वस्तूची आरशापासून 30 सेंटीमीटर अंतर असलेल्या वस्तूची 5 सेंटीमीटर उंचीची उलटी प्रतिमा मिळवायची आहे. आरशापासून 30 सेंटीमीटर अंतर असलेल्या वस्तूची 5 सेंटीमीटर उंचीची उलटी प्रतिमा मिळवायची आहे. तर पडदा आरशापासून
किती अंतरावर ठेवावा? तर पडदा आरशापासून किती अंतरावर ठेवावा? फुल स्टॉप. ह्याच्यात आपण विचारण्याचा आपण क्वेश्चन घेऊया, ठीक आहे? म्हणजे तुमच्या दोन्ही क्वेश्चन्स कव्हर होतील, आरशाचं सूत्र पण होईल आणि एमचं. फुल स्टॉप. तसेच तिने मिळवलेल्या प्रतिमेचे स्वरूप व वस्तूचा आकार काय असेल? प्रतिमेचे स्वरूप आणि वस्तूचा आकार काय असेल? आता तुम्ही मला झालंय क्वेश्चन. आता गिवन डाटा तुम्हाला दिलेला आहे, नाभीय अंतर दिलेलं आहे, किती आहे? आता आरसा पाहिलेला आहे, कोणता आरसा आहे हा? अंतर वक्र. मग नाभी अंतर काय आहे? आपण काय शिकलो? नाभी अंतर नेहमी निगेटिव्ह, म्हणजे एफ ची व्हॅल्यू काय आली? हे गिवन डाटा ज्याला भरता आला ना, फॉर्म्युला काय कठीण नाही. नेक्स्ट यू काय घेतो आपण नेहमी? नाही, पॉझिटिव्ह येणार की निगेटिव्ह? निगेटिव्ह. ही व्हॅल्यू सुद्धा निगेटिव्ह. व्हेरी गुड. आता H2 बघा काय सांगितलंय तुम्हाला, कसं सांगितलंय? प्रतिमा म्हणजेच H2, बरोबर ना? प्रतिमेची उंची कशी, उलटी आहे की सुलटी? उलटी म्हणजे थोडक्यात या पद्धतीने उलट, आणि सुलट म्हणजे सरळ, फक्त डावा उजवा चेंज. उलट म्हणजे ऋण. उलट बोललास की सुलट बोलला? हा बरोबर. उलट म्हणजे प्रतिमा कशी आता तुमची उलटी. हे पण व्हॅल्यू आता काढा, व्हॅल्यू 3. ह्याच्यात हेच ना, बाकी काही फॉर्म्युला टाकायचे, व्हॅल्यू नाही काढायचे. फॉर्म्युला काय? पहिला आधी एफ काढा, म्हणजे तुम्हाला प्रतिमा पडद्यावर कुठे भेटेल, किती अंतरावर, ते विचारलंय ना. अंतरावर, किती अंतरावर भेटेल? पडदा कशाला असतो? इमेज दाखवण्यासाठी. प्रतिमा तुमची पडद्यावर दिसते. लक्षात आलं? म्हणजे तुम्ही पहिला व्ही काढा. फॉर्म्युला पहिला आधी हा आहे ना, सिंपल. 1/v. हा, आता एम काढा, म्हणजे किती मोठी असेल, बरोबर? तर तुला व्ही भेटला. -15 म्हणजे कुठे भेटणार प्रतिमा? डावीकडे की उजवीकडे? डावीकडे. व्हेरी गुड. मग डावीकडे असेल तर आभासी असेल की वास्तव? व्हेरी गुड. कळलं कसं लक्षात ठेवायचं? काढलंस व्हॅल्यू 1/v प्लस 1/u इज इक्वल टू काय करणार आता? तुला v ची व्हॅल्यू पाहिजे, हे व्हॅल्यू इकडे नाही, हे काय h v ची व्हॅल्यू दिली आहे तुला, बरोबर? v ची व्हॅल्यू काढायची आहे ना. हा, v ची व्हॅल्यू काढायची आहे, बरोबर. -10 मायनस इथे, मग काय होणार? हे इकडे नाही व्हॅल्यू, हा प्लस होणार. मायनस मायनस प्लस कर. 1/, किती होणार मग तिकडे? 30. मायनस कसं येणार? हा, v -15 आला तुझा. हा, मायनस मध्ये प्लस होतो. v ची व्हॅल्यू किती घेतलीस तू? मायनस. ओके. हा, कशाला? मग असून दे ना, मग तेच तर कन्फ्युजन आहे. पहिला जे हे काढा, मग सांगतो तुम्हाला. तेच तर तुमचं कन्फ्युजन होतं. तुला कधी सांगितले का मायनस आधीपासून बाय डिफॉल्ट फॉर्म्युला येतो?
त्याच्यात तुमचे व्हॅल्यू आहे ती टाकायची, मायनस तर मायनसच टाकायची, ती आपल्या डोक्याला लावायचं, तिथे प्लस करायचं तिकडे. आधी एफ आला तुमचं किती येतोय, हा एफ ची व्हॅल्यू -15 येते बरोबर. हे आता ही व्हॅल्यू तशीच ठेवायची. दुसरा फॉर्म्युला काय आहे, एम इज इक्वल टू -v अपॉन यू. आता मायनस जशाच तसं ठेवा, तर -15 अपॉन यू किती आहे, -30. मायनस मायनस प्लस 15/30 1/2. ओके, वन बाय टू ना ऍक्च्युली मग हा फॉर्म्युला त्यांनी घेतलाय. ऍक्च्युली हे बघा, तुम्हाला व्ही पण दिला, यू. आता लक्षात घ्या, ह्याच्यात कसं करायचं लक्षात घ्या. व्ही दिला, यू दिलाय, आणि तुम्हाला काय दिलाय, H2 सुद्धा दिलाय. मग तो पूर्ण फॉर्म्युला घ्यायचा, H2 अपॉन H1. लक्षात आलं. जेव्हा तुम्हाला तिन्ही व्हॅल्यू दिली असेल तर पूर्ण व्हॅल्यू टाकायचं. मग सॉरी, H2 अपॉन H2 ची पण व्हॅल्यू घ्या, आणि आता H1 काढा अशातून. हा पूर्ण फॉर्म्युला घ्यायचा. लक्षात आलं. मग ह्याच्यातून तुम्ही काय करणार नाही, कसं काढायचं लक्षात घ्या. आता व्ही अपॉन यू एम काढा तुम्ही. एम काढला, एम ची व्हॅल्यू किती भेटते मग, हा 1/2 मग किती, मायनस की प्लस, हा मग -1/2 ठेवा. आता एम इज इक्वल टू हा घ्या तुमचा H2 अपॉन H1 घ्या, आणि आता तुम्ही काढा. काही हात लावलेलाच का त्याला, कॅमेरा चेंज झाला तो. अगं मग सांग मला त्यानं. मला नाही माहिती झालंय, तुम्ही आपल्याला लिहत चाललो. किती येतं आन्सर आता, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, येस बरोबर. आता लक्षात घ्या, अशा वेळी 1/2 तुमचा येते तर ठीक आहे, एम ची व्हॅल्यू परत, आणि H1 तुम्हाला काढायचं आहे याच्यामध्ये, लक्षात आलं. मग H2 अपॉन H1 केला तर तुम्हाला अगं ते हलवत बसून तिकडे बसून, काय ते मुलं बघतायत ना, त्यांनी विचारांना काय ते निघून गेले दोघे पण, 3-4 जण होते, दोघे निघून. असं करू नको, मला सांगायचं की हात लागल, तुम्ही तसं ऑनलाईन आहे ना. हा जो चॅप्टर आहे याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही गिवन डाटामध्ये काय व्हॅल्यू सेट करता, हे खूप मॅटर करतं. आन्सर काय, तुमच्या फॉर्म्युला एकच आहे आणि हा दुसरा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला तेवढं मोठं नाहीये, तुम्ही आन्सर याच्यामध्ये काय लिहिता, ठीक आहे, व्हॅल्यू काय टाकता, प्लस कधी टाकता आणि मायनस कधी टाकता, हे खूप मॅटर करतं. अजून एक गणित, हे होमवर्क असेल तुम्हाला. 15 सेंटीमीटर नाभीय अंतर असणाऱ्या 15 सेंटीमीटर नाभीय अंतर असणाऱ्या अंतर्गोल आरशासमोर 15 सेंटीमीटर नाभीय अंतर असणाऱ्या अंतर्गोल आरशासमोर 7 सेंटीमीटर उंचीची वस्तू
7 सेंटीमीटर उंचीची वस्तू 25 सेंटीमीटर अंतरावर ठेवली. फुल स्टॉप. आरशापासून किती अंतरावर पडदा ठेवल्यास आपल्याला तिची सुस्पष्ट प्रतिमा मिळू शकेल? तिची सुस्पष्ट प्रतिमा मिळू शकेल. क्वेश्चन मार्क. त्यालाच लागून दुसरा विशालन पण काढू शकता. प्रतिमेचे स्वरूप व आकार स्पष्ट करा. अरे याच्या आधी आपण लिहिलं नाहीये कशा प्रकारची प्रतिमेचा आकार काय लिहिला? वस्तूपेक्षा मोठी होती की छोटी होती? याच्या आधीच एम ची व्हॅल्यू किती भेटते? 10 ना. मग वस्तू काय आहे, मोठी आहे की छोटी आहे? H1 ची व्हॅल्यू किती आहे आणि H2 किती होती? -5. म्हणजेच थोडक्यात काय आलं, H1 मोठी आहे. बरोबर. अजून काय मिळते? V ची व्हॅल्यू काय? V ची व्हॅल्यू काय? मग वास्तव की आभासी असणार? वास्तव असणार. लक्षात आलं? आणि व्हॅल्यू H2 होती. तुम्हाला आता ते काय ऑब्विसली पॉझिटिव्ह आन्सर येणार. H1 विचारले. H1 नेहमी पॉझिटिव्ह यायला पाहिजे. बरोबर. कारण आपण म्हटलंय H1 नेहमी, तरच ते तुमचा आन्सर करेक्ट होणार. तर दुसरा क्वेश्चन, सुस्पष्ट प्रतिमा मिळू शकेल क्वेश्चन मार्क व प्रतिमेचे स्वरूप व आकार स्पष्ट करा. काढू शकाल? काढता येते आन्सर? प्रतिमेचे स्वरूप व आकार स्पष्ट करा. आधी काय काय दिलंय ते लिहायचं आहे. डाटा महत्वाचा. याच्यात जो अंतर्वक्र आरसा आहे, नाभी अंतर काय होणार? पॉझिटिव्ह, सॉरी निगेटिव्ह. F इज इक्वल टू -15 सेंटीमीटर. उंची दिली आहे आरशासमोर, म्हणजेच तुम्हाला H1 दिलाय. किती आहे? 7. पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह. व्हेरी गुड. देन वस्तू 15 सेमी अंतरावर ठेवली आहे. यू दिलेला आहे. यू दिलेला आहे -25 सेंटीमीटर. विचारलं काय इथे? व्ही विचारलेला आहे आणि एम विचारलेला आहे. एम काढताना लक्षात घ्याल ना. व्ही, आता एम कसं काढणार? याच्यातून व्ही आणि यू काढा. एम ची व्हॅल्यू काढायची आणि एम ला कसं करायचं? H2. हा, दोन्ही पण व्हॅल्यू काढायच्या. आकार म्हणजे काय विचारलं तुला? एम नाही, सॉरी, आकार विचारले. प्रतिमेचा आकार. एम म्हणजे विशालन दिलेलं असतं. H2 विचारलंय. एम म्हणजे विशालन. ते पण काढू शकाल ना. विशालन पण काढून टाका. तिने H2 पण काढा, म्हणजे प्रतिमेचा आकार. आणि किती मोठी असेल किंवा किती छोटी असेल म्हणजे विशालन. झालं की मला आन्सर दाखव.
प्रतिमा कशी असणार? आभासी, वास्तव. तिकडे दाखव, बघू दाखव. प्रियंका, आन्सर आलं? ओमकार झाला आन्सर? काढा व्हॅल्यू काढा. सेम फॉर्म्युला आता ना लेन्सला पण सेम फॉर्म्युला आहे का? आपण 1/v. मग आता इथे काय होतं? प्लस आहे ना दोघं, 1/v प्लस 1/v इज इक्वल टू 1/v. तिकडे 1/v मायनस आहे, प्लसच्या की फक्त मायनस टाकले. लेन्सेसला सेम फॉर्म्युला येतो, फक्त आता तिथे काय होतं? नाभी अंतर चेंज होतं. लक्षात आलं? अंतर्वक्र आणि बहिर्वक्राचं. बाकी फॉर्म्युला सेमच आहे. तिकडे H2 H1 तिथे पण येणार, फक्त आपण जो कार्टेशियन फॉर्म त्याचा बघू. झाला आता एवढंच आहे. अंतर्वक्र बहिर्वक्र मध्ये कसं आहे? जास्त आता बघितलं ना, अंतरावर डिपेंड नाहीये ना, त्याच्यामुळे त्याच्यावरती स्थान विचारतात ते अंतर्वक्राची विचारतात. आणि आता जर तुम्हाला दिलंय ते फक्त विचारू शकता प्रतिमा कशी येते बहिर्वक्रामध्ये, दॅट्स इट. तसंच सेम असं होतं. कशाचं होतं? बहिर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र भिंग हे जास्त विचारतात अंतर्वक्र भिंगापेक्षा. आणि मानवी डोळा हा पार्ट सुद्धा महत्वाचा आहे. म्हणजे दृष्टी दोष वेगवेगळे होतात. एक तर लघु दृष्टीता असतं, दूरदृष्टीता असतं. म्हणजे लघु म्हणजे जवळचं दिसतं, लांबचं न दिसतं. दूर म्हणजे दूरचं दिसणं, लांबचं न दिसतं. तिसरं असतं म्हणजे वयोवृद्ध, वयाप्रमाणे होणारा आजार. म्हणजे वयाप्रमाणे कसं दृष्टी आपली कमी होत जाते. अच्छा, असं. आणि तिसरं आहे रंगांधळेपणा, म्हणजे कलर ब्लाइंडनेस. म्हणजे कलर दिसत, म्हणजे कलर मध्ये काही काही जणांना प्रॉब्लेम असतो. कलर, लाल कलर दिसतच नाही, त्याच्या वेवलेंथ डोळ्यात जात नाही. मग तो एक पॉइंट, 4 पॉइंट. किंवा लघुत्तम अंतर, आपल्या डोळ्यातलं लघुत्तम अंतर किती आहे, किती अंतरावरती तुम्ही वस्तू धरली असते तुम्हाला ती क्लिअर दिसते. किंवा एखादा कोणत्या कोणत्या ठिकाणी उपयोग होतो लेन्सेसचा, असा हा पूर्ण चॅप्टर आहे. अजून लेन्सेसला झालंच नाही, 2 तास झाले तरी, तर फक्त आपण आज आरसाच झालाय. तर हा जर आरसा समजला व्यवस्थित, लेन्सेस काही जास्त कठीण नाही. कार्टेशियन फॉर्म सगळा तसाच तसा आहे, फक्त नाभी अंतर लेफ्ट राईट. आता तिकडे अभिसारी आरसा कोणाला बोललो होतो आपण? आता इकडे बहिर्वक्र भिंगला अभिसारी बोलतात. असं, हा, त्याच्यामुळे तो कठीण काय, कारण थोडं अंतर्वक्र दोन्हीकडे नाव सेम आहे ना, फक्त आरसा आणि भिंग चेंज होतं. म्हणून लक्षात ठेवायचं, अंतर्वक्र आरसाचे गुणधर्म बहिर्वक्र भिंगासारखे आहेत ऑलमोस्ट. ठीक आहे. काही आणि बहिर्वक्र आरशाचे अंतर्वक्र भिंगासारखे आहे. हे कसं थोडं तुम्हाला डोक्यात बसवायला थोडा वेळ जातो, कारण आहे सोपं ते, परंतु प्लस मायनस कधी जायचं ते खूप मॅटर करत. म्हणजे अभिसारी म्हणजे काय? बहिर्वक्र भिंगामध्ये जे किरण आहेत ते एकत्र येतात, जसं अंतर्वक्र आरशामध्ये येतात तसे. आणि त्याच्यात अंतर्वक्र भिंगामध्ये किरण दूर जातात. फॉर्म्युला काय? प्लसच्या जागी फक्त मायनस लिहायचं. अजून एक आहे फोकल लेंथ. म्हणजे तुम्हाला 2 प्रकारच्या फोकल लेंथ दिल्या जाणार, कारण 2 नाभी असं F1 F2, आणि टोटल फोकल लेंथ विचारली जाते. फॉर्म्युला आहे सेम घ्यायचा, 1/f इज इक्वल टू f टोटल इज इक्वल टू 1/f1 प्लस 1/f1. जेवढ्या की फोकल लेंथ जोडल्या जाते त्या सगळ्यांची त्यांचा इनव्हर्स घ्यायचा. आणि हे बघ, फोकल लेंथ पण तुम्हाला लेन्सेस सांगतोय, हे आरशाला एवढंच आहे, याच्या पलीकडे काय नाही. आता लेन्सेसला कसं तुम्हाला टोटल फोकल लेंथ विचारली जाते. टोटल फोकल लेंथ 1/f इज इक्वल टू 1/f1 प्लस 1/f2 अप टू जेवढे तुम्ही किती लेन्सेस जोडणार
तेवढे फोकल लेंथ किती जोडू शकता. स्पेशली ती फोकल लेंथ तुम्हाला विचारली जाते. असं एकदम सिंपल क्वेश्चन आहे, डायरेक्ट विचारला जातो. शक्यतो 2चे किंवा 3चे विचारतात. अजून आहे पॉवर विचारले, पॉवर ऑफ द लेन्स. पॉवर ऑफ द लेन्स काय, P इज इक्वल टू 1/f. P इज इक्वल टू 1/f. म्हणजेच काय, पॉवर कशी काढली जाते, जो तुम्हाला नाभी अंतर आहे त्याचा इनवर्स घेतला जातो. आता कधी कधी क्वेश्चन काय विचारतात, टोटल पॉवर सांगायची, तर तेव्हा टोटल पॉवरला P टोटल इज इक्वल टू P1 प्लस P2. जसा हा फॉर्म्युला आहे, अप टू काय येणार इथे, डॉट डॉट PL. हा किंवा हा, शक्यतो सिरीज मध्ये हेच विचारतात. तुम्हाला प्रकारे इनवर्स आहे, हे कसं डायरेक्ट तुम्हाला 2 पॉवर दिली आणि ह्याचे एकक डायप्टर D, जी लेन्सचे पॉवर ऑफ द लेन्स विचारली गेली तर तुझं एकक आहे D, कॅपिटल D. याच्यावरती पण क्वेश्चन विचारलेले आहेत. जे एकक काय आहे बाबा, पॉवरचं एक तर D आहे, किंवा 2 भिंगे जर एकत्र 2 नाभी अंतर एकत्र जोडली असतात, किंवा 2 भिंगांची पॉवर एकत्र जोडली असतात, पॉवर जेव्हा दिली असेल तेव्हा फक्त त्यांचं ऍडिशन करायचं, आणि जेव्हा त्यांचं फोकल लेंथ नाभी अंतर जेव्हा देतील तेव्हा F1 प्लस F2. फॉर्म्युला आणि काय त्याच्यात, 1/V मायनस 1/U इज इक्वल टू 1/F. आणि मला वाटतं ह्याच्यात चेंज आहे थोडा थोडा. जो आपण हा लिहितो ना, M इज इक्वल टू काय लिहितो तुम्ही इथे, H2/H1, हे सेम आहे. चेंजेस कुठे होणार मग, जो पुढे लिहित तिकडे परत V इज इक्वल टू U येतं. म्हणून त्याचे फॉर्म्युले थोडे गणित ह्याच्यातच कठीण, गणित फॉर्म्युला जास्त नाही येत, परंतु प्लस कुठे आणि मायनस कुठे हे लेन्सेसचं सांगतात. भिंगांचा हेच फॉर्म्युले बाकी काही वेगळे नाही, हे एवढेच फॉर्म्युले आहेत लेन्स मध्ये, ह्याच्या पलीकडे फॉर्म्युला आहे. लेन्सेस काढताना M इज इक्वल टू H2/H1. फक्त फोकल लेंथ त्याचे कार्टेशियन फॉर्म मध्ये थोडा फरक आहे, बाकी याच्यामध्ये काही फरक मला जाणवत. ठीक आहे, आज थांबूया इकडे, कारण शक्य नाही लेन्सेस घेणं, कारण त्याच्यात तुम्हाला नुसतं लेन्सेस नाही घेत, त्याच्यात डोळा पण, पाठ मानवी डोळा तो पण घ्यावा लागणार आहे. आणि परत तुमचे मानवी दोष, डोळ्यातील दोष, परत सिंपल मायक्रोस्कोप आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप पण आहे त्याच्यामध्ये. एवढाच लेन्सेसचं महत्व. जेवढं आरशात आलंय ना, व्यवस्थित करा. आणि जाऊन काय करायचं, क्वेश्चन पेपर बघायचे, आणि क्वेश्चन बघायचे, गणित असतात ते भेटणार, सिंपल 1 लाइनर पण असतात, ते येतात की तुम्हाला. कारण आताच बघलात तर, कारण हा चॅप्टर नंतर कधी करायला गेलात तेव्हा आठवणार नाही तुम्ही. आता कसं तुम्हाला डोक्यात बसलेलं आहे, पटकन जायचं घरी, क्वेश्चन स्पेशली 2 चॅप्टर, लाईट, मिरर अँड लेन्सेस, हे 3 चॅप्टरचं लगेच, कारण गणित याच्यावरती पेपरला विचारली गेली, आणि तो तुम्हाला सीसॅट मध्ये पॅराग्राफ पण भेटेल, तो पण ट्राय करा. ठीक आहे, तेवढी तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. एक 2 वर्षापूर्वी आय थिंक 18ला विचारलेलं होतं, 18चा पेपर. तिकडे पण तुमच्या अजून प्रॅक्टिस होऊन जाईल. लक्षात ह्याच्यात जर प्रॉब्लेम आले पेपर मध्ये तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, आज आपण इकडे आज थांबूया.